नमस्कार. मी सुहास राजदेरकर आणि आपण बघत आहात A3S फायनान्शियल सर्व्हिसेसचा कॅलेंडर इयर 2024चा हा शेवटचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण 2024मध्ये काय काय महत्त्वाच्या घटना घडल्या ते पाहूया. ग्लोबल लेवलला हे निवडणुकांचं वर्ष होतं. 80 देशांमध्ये निवडणुका झाल्या, ज्याच्यामध्ये 400 कोटीच्या वर लोकांचा सहभाग होता. US म्हणजे अमेरिका, रशिया, जपान, ब्राझील आणि भारत इथे सगळीकडे इलेक्शन्स झाले. मोठे देश होते आणि बहुतेक ठिकाणी एका पार्टीला मेजॉरिटी मिळाल्यामुळे पॉलिटिकल स्टॅबिलिटी आली, ज्याच्यामुळे इकॉनॉमिक स्टॅबिलिटीसुद्धा येण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जिओ पॉलिटिकल टेन्शन कंटिन्यू राहिलं 2024मध्ये. ते रिड्यूस झालं नाही किंवा वॉर्स टोटली बंद झाली नाहीत. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे अमेरिकेने त्यांच्या इकॉनॉमीला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे फेडनी इंटरेस्ट रेट्स 75 बेसिस पॉईंट्सनी कमी केले. ह्या त्यातल्या त्या 3 महत्त्वाच्या घटना. आपण आता भारत देशाकडे म्हणजे आपल्या देशाकडे येऊया. इंडियामध्ये 2024मध्ये ज्या महत्त्वाच्या इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल घटना झाल्या त्याच्यामध्ये एक आपल्याला उल्लेख करावा लागेल की बहुतेक करून इंटरेस्ट रेट स्टेडी राहिले. त्याच्यानंतर इन्फ्लेशन, रुपी, कॅड किंवा फिस्कल डेफिसिट, मॉन्सून आणि पॉलिटिकल फ्रंटवर स्टॅबिलिटी राहिली. ह्या सगळ्यांमुळे जी पॉझिटिव्हिटी आली त्याच्यामुळे FIIनी सुरुवातीला वर्षाच्या जे बाईंग केलं त्याच्यामुळे सप्टेंबरपर्यंत आपण एक रेकॉर्ड हायला पोचू शकलो. सेन्सेक्स 86,000ला क्लोज झाली, म्हणजे क्लोज आली आणि निफ्टी 26,000पर्यंत गेली. पण त्याच्यानंतर मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या निवडणुकांमुळे डॉलर थोडासा स्ट्रॉंग झाला आणि FIIनी त्यांचं सेलिंग वाढवलं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जे काही सेलिंग झालं त्याच्यामुळे 10% आपल्या मार्केटमध्ये करेक्शन झालं. पण त्याचा एक फायदा असा झाला की जे आपलं ओव्हर व्हॅल्यूड मार्केट वाटत होतं ते बऱ्यापैकी आता फेअर व्हॅल्युएशनला आलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो फॉरवर्ड पी जास्त झाला होता 23पर्यंत तो खाली आला आणि हे सायक्लिकल स्लोडाऊन आहे. याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्लोडाऊनचा काही विषय नाही आहे. जे काही रिटर्न्स व्हेरियस ॲसेट्स क्लासनी दिले त्याच्यामध्ये सोन्याने सगळ्यात 2024मध्ये जास्त परतावा दिला, जवळजवळ 26%. त्याच्यानंतर GSECनी 10%. आपल्या इक्विटी मार्केटनी करेक्शन होऊनसुद्धा वर्षापासून शेवटपर्यंत बघितलं तर 9% रिटर्न इक्विटीनी दिलेले आहेत. कॉर्पोरेट बॉन्ड्सनी 8.5-9% आणि रिअल इस्टेटनी सुद्धा साधारणपणे 5% रिटर्न दिले आहेत. 2024ची भारतामधली आणखीन एक महत्त्वाची घटना आपल्याला सांगता येईल ते म्हणजे IPOs. इनिशियल पब्लिक ऑफर मेन बोर्डमध्ये 91 IPOs आले आणि SME IPO जे आले ते 240 होते. म्हणजे टोटल 331 IPOs आले ज्यांनी 2 लाख कोटी कलेक्शन केलं. आता ह्याच्यामध्ये फ्रेश लोकांनी पैसे टाकले, त्याचप्रमाणे थोडंसं सेकंडरी मार्केटमधनं सेलिंग करून पण त्यांनी IPOमध्ये पैसे लावले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्याच्यामुळे थोडासा मार्केटवर निगेटिव्ह परिणाम झाला. म्युच्युअल फंडकडे वळलं तर न्यू फंड ऑफर्स 205 न्यू फंड ऑफर्स आले, ज्याच्यामधनं म्युच्युअल फंड्सनी 1,05,000 कोटी कलेक्शन केलं. म्हणजे मोठामोठी तुम्ही बघितलं तर 3 लाख कोटी हे फ्रेश म्हणजे IPOsद्वारा कलेक्शन झालेलं आहे. म्युच्युअल फंडमधलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी SIPचा 25,000चा टप्पा पार केला. म्हणजेच काय थोडक्यात की 3 लाख कोटी रुपये मार्केटमध्ये फक्त SIPच्या मुळे येत आहेत. त्याच्यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट किंवा इन्शुरन्स किंवा PF वगैरे हे जे काही सगळं मार्केटमध्ये पैसे आणतात ते डेफिनेटली वेगळे आहेत. त्याचा परिणाम असा झाला की डोमेस्टिक लेवलला आपल्याला फार चांगला सपोर्ट मिळाला आणि मार्केट जरी FIIनी सेल केलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये करेक्ट झालं नाही. T+0 ही आणखीन एक महत्त्वाची घटना 2024मध्ये घडली. काही ठराविक शेअरसाठी T+0 आलं, जे मला वाटतं अगदी हार्डली 2-3 देशांमध्येच आहे आज, ज्याच्यामध्ये आपला देश पण आहे. आता आपण थोडंसं एक्सपेक्टेशन 2025मध्ये काय आहे त्याच्याकडे वळूया की 2025मध्ये आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे.
तर सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट जो होणार आहे 2025मध्ये तो म्हणजे 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प चार्ज घेणार आहे. तिथे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. याचं कारण ते काय काय अनाऊन्समेंट करतात त्याचा प्रत्येक देशाच्या इकॉनॉमीवर, करन्सीवर, इम्पोर्टवर, एक्सपोर्टवर परिणाम होणार असल्यामुळे हा एक मोठा इव्हेंट आहे. जिओ पॉलिटिकल टेन्शन थोडं कमी होण्याची शक्यता आहे ट्रम्प साहेबांनी जर काही केलं तर. रुपी मात्र आपला या सगळ्या घडामोडींमुळे पुढचे 5-6 महिने थोडासा प्रेशर खाली राहील. डेप्रिशिएट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फिस्कल टार्गेट मला असं वाटतं गव्हर्नमेंट यावेळेला रिड्यूस करून 4.5% देईल. गव्हर्नमेंट स्पेंडिंग चांगलं होणं हे खूप महत्त्वाचं आहे. RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा ह्यांचं काय डायरेक्शन राहील, त्यांचे काय विचार असतील ते जाणून घेणं 2025मध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे. बजेट हा नॉन इव्हेंट जरी डे असला तरीसुद्धा आशा करूया की कॅपिटल गेन टॅक्सला टच होणार नाही. अदरवाईज थोडंसं टेम्पररी मार्केट करेक्ट होऊ शकतं. ऑल इन ऑल अर्निंग ग्रोथ जे आहे ते 11.5-12% राहायला पाहिजे. कारण जर का GDP 6.5% आणि इन्फ्लेशन 5% धरलं तर साधारण ह्या रेंजमध्ये राहायला पाहिजे. इवन ग्लोबल GDP असं म्हणतात की 3.20 पर्यंत राहील, ज्याच्यामध्ये 19% कॉन्ट्रिब्युशन US आहे, 15% चायनाचं आहे आणि 10% हे इंडियाचं आहे. तो ऑल इन ऑल प्रत्येक ॲसेट क्लास साधारण 10 ते 12% रेंजमध्ये आपल्याला रिटर्न देऊ शकतं. कुठले सेक्टर्स पॉझिटिव्ह राहतील 2025मध्ये? तर माझ्या मते BFSI, टुरिझम, EMS आणि पॉवर हे 4 सेक्टर्स थोडेसे पॉझिटिव्ह राहतील. A3S फायनान्शियल्सनी यावर्षी एक नवीन गोष्ट करायची ठरवली ती म्हणजे IPOमध्ये लोकांना अलॉटमेंट मिळत नाही. त्याच्यामुळे लोक थोडेसे अनलिस्टेड सेगमेंटकडे वळायला लागले, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिस्क असते. कारण त्याच्या प्राईसवर कोणाचा कंट्रोल नसतो. ब्रोकर जी सांगेल ती प्राईस, परत शेअर मिळायला उशीर होतो, या गोष्टी वेगळ्या. तुम्हाला पैसे पहिले द्यावे लागतात, नंतर शेअर ट्रान्सफर आपल्या अकाउंटमध्ये होतात. तर इन्व्हेस्टरची रिस्क रिड्यूस करण्यासाठी आपण असं ठरवलं आहे की आपणही ह्या सेगमेंटमध्ये इन्व्हेस्टर्सना ॲडवाईस आणि एक्झिक्युशन करायचा असा आमचा विचार आहे, जे 1 जानेवारीपासून आपण सुरू करणार आहोत. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट केला तरी चालू शकतो. जसं की आता NSEचे वगैरे शेअर्स बहुतेकांना माहिती आहे की अनलिस्टेड मार्केटमध्ये मिळतात आणि त्याचं ट्रेडिंग होतं. त्याच्यानंतर 2 गोष्टी आपल्याला बघायला लागतील 2025मध्ये. एक म्हणजे म्युच्युअल फंडच्या कडून SIF म्हणजेच काय, स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड आणि म्युच्युअल फंड्स लिंक्ड रिटायरमेंट स्कीम्स ह्यांची अनाऊन्समेंट होण्याची शक्यता आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी ह्या इन्व्हेस्टर्सच्या फायद्याच्या राहतील. 2024 हे वर्ष ह्या सगळ्या कारणांमध्ये जर का आपण की हू इज अ विनर ऑफ 2024, तर मला असं वाटतं की SME IPO इज अगेन द विनर ऑफ 2024, जसा तो 2023मध्ये पण होता. त्याचं कारण की गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला, कंपन्यांना चांगला फायदा झाला. सो SMEनी चांगली कामगिरी केली आणि RBIने अतिशय छान कामगिरी केली. शक्तिकांत दास साहेबांच्या पिरियडमध्ये रुपी स्टेबल राहिला आणि बऱ्याचशा चांगल्या पॉझिटिव्ह हे झाल्या. त्याच्यामुळे RBIला सुद्धा त्याचं क्रेडिट देणं हे डेफिनेटली आपल्याला आवश्यक आहे. उद्या ह्याच विषयावर सकाळ धन की बातमध्ये माझं एक आर्टिकल पब्लिश होणार आहे 30 डिसेंबरला. आय डोंट नो हा व्हिडिओ तुम्ही केव्हा बघताय. तर सोमवार 30 डिसेंबर ह्याच विषयावरचं एक आर्टिकल सकाळ धन की बातमध्ये आहे, ते पण जरूर वाचा. आणि सकाळ मनी मॅगझिन जानेवारीचा नक्की विकत घ्या, कारण त्याच्यामध्ये मी 4 प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. 3 जणांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. नवनीत मनोत, HDFC मॅनेजिंग डायरेक्टर, निलेश शहा, कोटक म्युच्युअल फंड मॅनेजिंग डायरेक्टर, आणि सर्वात महत्त्वाचा आणि माझे फेवरेट म्हणजे एक्स सेबी चेअरमन CB भावे यांचा डिटेल्ड इंटरव्ह्यू ह्या मनी मॅगझिनमध्ये आहे. त्याचे फीडबॅक मला नक्की पाठवा. भावे सरांना काही प्रश्न असतील तर तेही नक्की पाठवा, मी ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. पण डोंट मिस आउट ऑन इंटरव्ह्यू ऑफ मिस्टर CB भावे इन सकाळ मनी मॅगझिन जानेवारी इश्यू. सो बहुतेक सगळं मला असं वाटतं आपण कवर केलेलं आहे. सो विशिंग यू अ व्हेरी पीसफुल अँड हॅपी 2025. आणि नवीन वर्षात परत एकदा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओच्या थ्रू आणि एक चांगला महत्त्वाचा विषय घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.